सुनेत्रा पवारांकडे अजित पवारांकडील अर्थ खात्याचा तुर्तास पदभार नाही, जबाबदारी फडणवीसांकडेच असणार. मात्र अधिवेशनानंतर अर्थ खातं पुन्हा राष्ट्रवादीकडेच राहणार, सूत्रांची माहिती. तवर ते सूत्रच मरून गेलं तर मग अर्थ खातं फडणवीसांकडेच राहणार ना. या महाराष्ट्रामध्ये एका नवीन हुकुमशहाचा उदय झालेला आहे. यांना काय वाटतं माहिती का, या महाराष्ट्राच्या नेत्यांमध्ये मीच सगळ्यात हुशार आहे, त्यामुळे सगळी महत्वाची खाती माझ्याकडेच असली पाहिजेत. यांच्याकडे मुख्यमंत्री पद तर आहेच, त्याच्यानंतर गृहमंत्री पद आहे. गृहमंत्री पदावरती असताना सगळ्यात जास्त क्राईम रेट आहे या महाराष्ट्रामध्ये यांच्या कार्यकाळामध्ये. छोट्या छोट्या लेकरांवरती बलात्कार होतात तरी पण यांच्याकडून कोणती ऍक्शन घेतली जात नाही. त्याच्याकडे तर 100% दुर्लक्षच आहे. त्यानंतर आता दादा गेल्यानंतर ते खातं त्यांच्याकडेच आलं. अर्थसंकल्पन पण तेच मांडणार आहेत, कारण की ते हुशार आहेत, खूप जास्त हुशार आहेत. मुळातच अर्थसंकल्प कशाचा मांडणार आहेत मला माहित नाही, कारण की जे काल परवा आर्थिक सर्वेक्षण अहवाल आला देशामधला पूर्ण, त्याच्यामध्ये सरळ सरळ ताशेरे ओढलेत राज्यांवरती. आणि राज्य जर कर्जाच्या बोजाखाली येतं, तिजोरीमध्ये पैसाच नाही, तर अर्थसंकल्पामध्ये सामान्य जनतेला काय देणार आहे त्यांचं त्यांनाच माहिती. तिसरी गोष्ट, जर एवढा घाईमध्ये सगळा कार्यक्रम तुम्ही उरकला होता तर मग तुम्हाला खाते देत असताना लगेच तिथं थांबायची काय गरज होती? खातं पण देऊन टाकायचं ना. म्हणजे तुमचं सोयीनुसार राजकारण चालतंय. तुम्ही एवढी घाई करण्याचं कारण फक्त एक होतं, दादांमुळे जी सहानुभूती या महाराष्ट्रात निर्माण झाली आहे, तर तो एवढ्या लवकर केलं की लोकांच्या मनामध्ये रोष निर्माण व्हावा. आणि तो रोष निर्माण झाला की तुम्हाला त्याचा राजकीय फायदा व्हावा. आणि तुमच्या एवढं राजकारणी, तुम्ही पंत आहेत, हो तुम्ही अनाजी पंत आहेत, तेवढी आहे तुमच्यामध्ये ती ताकदच आहे. तुम्हाला माहिती आहे राजकीय डावपेच टाकून स्वतःलाच कसं जिंकवायचं ते. पण फडणवीस, एक गोष्ट तुम्हाला सांगतो, मी 100% सांगतो की तुमचा हा जो अतिशहाणपणा आहे, हा महाराष्ट्राला एका वेगळ्या दिशेवरती घेऊन चाललेला आहे. खरंच वेगळ्या दिशेवरती घेऊन चाललेला आहे. जर आमच्या महाराष्ट्रातले प्रादेशिक नेतेच जर राहत नसतील तर खूप मोठी पोकळी निर्माण झाली आहे महाराष्ट्रामध्ये. माझी विनंती आहे महाराष्ट्रातल्या सर्व नेत्यांना की जरा महाराष्ट्र हिताचा विचार करून जरा निर्णय घ्या. त्या भाजपच्या वळचणीला जाऊन बसून तुम्ही स्वतःचं नुकसान करताय. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे, जर एक हाती सगळाच कारभार आहे तर फक्त एक मुख्यमंत्री पदच ठेवा. बाकी मंत्र्यांची मला वाटत नाही काही आवश्यकता आहे.